तर आज आहे आपल्या शेतामध्ये सरकी टोबणं. तुम्ही टोबले का नाही बे? मी तर टोबलो बा. आता फक्त पावसाची वाट पाहणं चालू आहे. तर काम तर पोट्यो, मी तुमचा लाडका वेदांत. सकाळी सकाळीच ऋषीभाऊला शेतात बोलवलं. मस्तपैकी सारण्या पाडून द्या म्हटलं. त्यांनी सारण्या पाडत होते आणि मला हे पुंजाने पेटवायचे होते आणि पाईपानं पुंजाने पेटून टाकले. मग घरी आलो, तयारी केली आणि डबल आलो शेतात. आपल्याला टोबाचा आहे म्हटल्यावर पूजा तर करा लागन, तरच पीक आपल्याला चांगलं होईल ना. देवाला धुवून टाकलं आणि शेंदूर लावून पूजा करून टाकली. नारळ फोडलं आणि बियाणं घेऊन मी आलो शेतात. आणि इकडे मजुरांनी टोबाला पण सुरुवात केली. सध्या तरी आपलं अर्ध वावर टोबणं झालं आणि धावपळ करून मला यायला लागलं वापस, कारण आपल्याला बियाणं थोडंसं नुपर पडलं. म्हणून जयदत्ताच्या कृषी केंद्रामध्ये आलो आणि बियाणं घेऊन वापस आलो आणि शेतात येऊन बियाणं देऊन दिलं आणि इकडे बाहेर टोबाला सुरुवात केली. आता एक बाण टोबणं तर झालं, आता दुसरं बाण टोबणं चालू होतं. तेवढ्यातच आपल्याला फोन आला, कोणाचा? ट्रकवाल्याचा. आता तुम्ही म्हणसाल ट्रक कशाला? तर आपला चना आणि गहू विकायचाच राहिला होता, कारण आपले मामा स्वतः खरेदी विक्री करतात. पण डायरेक्ट मामाचा ट्रक बोलवून घेतला. कसं आपलं कामच डेंजर आहे. मग कट्टे ट्रक मध्ये भरून घेतले आणि ट्रक निघाला आणि 15 मिनिटात डबल फोन येते, अरे रस्त्यातच ट्रकचा टायर फुटला, पाना घेऊन ये. आणि पाना घेऊन निघालो. पाना दिला, टायर बदलून घेतला. टायर बदलावेपर्यंत आपल्याला फॉलो करून टाका. तर भेटूया पुढच्या व्लॉग मध्ये. राम कृष्ण हरी.